हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे। मी याआधी तलाठी भरती 2019 स्वतः एक्झाम क्रॅक केलेली आहे। त्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला गायडन्स करण्यासाठी आलेलो आहोत। ठीक आहे, आजचा व्हिडिओ म्हणजेच मागील वर्षी येणाऱ्या तलाठी भरतीसाठी प्रिव्हियस इयर तलाठी भरतीमध्ये ज्या ज्या टॉपिक्सवर क्वेश्चन्स आले होते ते सर्व टॉपिक्स म्हणजे आजचा व्हिडिओ आहेत। ठीक आहे, एकंदरीत पाहता प्रिव्हियस इयर टॉपिक्स, सब्जेक्ट वाईज प्रिव्हियस इयर टॉपिक्स किंवा सब्जेक्ट वाईज स्टडी प्लॅन म्हणून आजचा व्हिडिओ आहे। ठीक आहे, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। व्हिडिओचं नाव आहे मागील वर्षी 2023 तलाठी भरतीमध्ये विचारलेले सर्व विषयांचे टॉपिक्स। ठीक आहे, हे माझे रिझल्ट बघून घ्या। तलाठी भरती 2019 मी क्रॅक केले, त्यानंतर पोस्टमन आणि MTS या दोन्ही एक्झाम मी क्रॅक केलेले आहे। ही 2020 ला ॲड आली होती आणि 21 ला पेपर झाला होता। ठीक आहे, त्यानंतर बघा आता सर्वप्रथम मित्रांनो जीकेचं घ्या। 2023 मध्ये मागील वर्षी 2023 ला तलाठी भरतीमध्ये जीकेचे विचारलेले टॉपिक्स। ओके, चला हे करण्यासाठी मित्रांनो मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं होतं, सोबतच मला या पुस्तकाचा फायदा झाला। हे आत्ताच काहीतरी मी 10-12 दिवस आधी हे पुस्तक परचेस केलं आहे। ठीक आहे, पुस्तकाचं नाव आहे TCS IBPS सामान्य ज्ञान किंवा जीके वन लायनर। या पुस्तकामध्ये मित्रांनो घटक वाईज वन लायनर दिलेले आहे। सब्जेक्ट वाईज फक्त जीकेचा विषय करतो, जीके मध्ये प्रत्येक घटक वाईज प्रत्येक सब्जेक्ट वाईज इथे वन लायनर दिलेले आहेत। या पुस्तकाचं मी पोस्टर पण आणलेलं आहे। हे पुस्तक मित्रांनो तुमच्या लोकल मार्केटमध्ये पण आहे आणि मी व्हिडिओच्या खाली या पुस्तकाची लिंक पण टाकून देतो। आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक टाकतो आणि कमेंट बॉक्समध्ये पण लिंक पिन करून देतो। या पुस्तकाची विशेषता पाहून घ्या मित्रांनो काय तर मी ऑलरेडी इथे वाचलेली आहे, तुम्हाला मी इथून सांगतो कारण की याच्यातून तुम्हाला दिसणार नाही ते हे वैशिष्ट्य पुस्तकाचं नाव आहे TCS IBPS सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये सामान्य ज्ञान। ठीक आहे, पहा ट्रस्टेड ब्रँड आहे, विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक आहे। आय रिपीट, विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक आहे। लेखक पाहून घ्या आणि संकलन पाहून घ्या, सचिन कुरुंद सर जे की स्वतः STI आहे, राज्यकर निरीक्षक आहेत। त्यानंतर विकास शिंदारकर सर जे की टर्निंग पॉईंटचे फाउंडर आहे। ठीक आहे, त्यानंतर कपिल कडकेकर सर जे की TCS IBPS यांचा गाढा अभ्यास असणारे टीचर आहे। ठीक आहे, चला पुस्तकाची वैशिष्ट्ये पाहून घ्या मित्रांनो एकदा। TCS IBPS ने 2023 ते 25 या 3 वर्षामध्ये घेतलेल्या सर्व परीक्षेतील राज्यघटना, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण, संगणक, स्टॅटिक जीके सोबतच RTI आणि RTS या विषयांचे घटक आणि उपघटक निहाय वर्गीकरण केलेले आहे। प्रत्येक सब्जेक्ट वाईज आणि त्या सब्जेक्ट मध्ये सुद्धा टॉपिक वाईज यांनी इथं वर्गीकरण केलेलं आहे। या पुस्तकामध्ये मी स्वतः या पुस्तकाचा मला खूप फायदा झालेला आहे मित्रांनो। टॉपिक एकदम पक्का होते या पुस्तकानं। ठीक आहे, चला TCS IBPS 2025-26 मध्ये ज्या परीक्षा घेणार आहेत येणाऱ्या 26 मध्ये वगैरे, त्या प्रत्येक परीक्षेत सामान्य ज्ञान किंवा GK GS मध्ये पैकीच्या पैकी गुणांसाठी सर्वोत्तम पुस्तक आहे। चला त्यानंतर TCS IBPS ने घेतलेल्या 27 प्रकारच्या परीक्षेतील जवळपास 780+ प्रश्नपत्रिकेतील सामान्य ज्ञान GK यांचा प्रश्नांचा इथे समावेश केलेला आहे आणि तो समावेश टॉपिक वाईज। ठीक आहे, प्रत्येक सब्जेक्ट वाईज आणि सब्जेक्टमध्येही टॉपिक वाईज। आतापर्यंत सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्न या पुस्तकातून रिपीट झालेले आहे। नवीन येणाऱ्या एक्झाममध्ये जे हे पुस्तकातून रिपीट होणार आहे आणि ऑलरेडी रिपीट झालेले आहे प्रिव्हियस इयर एक्झाममध्ये। ठीक आहे, चला GSचा मोठा अभ्यासक्रम कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम दर्जेदार पुस्तक नक्कीच अभ्यासा असं लेखकाचं म्हणणं आहे आणि लेखक स्वतः STI आहे, सचिन कुरुंद सर जे की स्वतः STI। मी तुम्हाला या आधी पण सांगितलंय मित्रांनो, अशा व्यक्तीकडून गायडन्स घ्या, अशा व्यक्तीचं साहित्य फॉलो करा ज्यांनी स्वतः तो कारनामा केलाय, स्वतः एक्झाम क्रॅक केलेली आहे। ठीक आहे, याचा फायदा असा होता की त्या इंटेलेक्च्युअलचा त्या नॉलेजचा तुम्हाला फायदा होते। ठीक आहे, एक योग्य नॉलेज भेटते, एक योग्य गायडन्स भेटते, एक योग्य माहिती भेटते, योग्य पुस्तक भेटते ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या एक्झाम क्रॅक करण्यासाठी होणार आहे। ठीक आहे, चला त्यासाठी स्वतः एक्झाम क्रॅक केलेल्या व्यक्तीला फॉलो करा, स्वतः एक्झाम क्रॅक केलेल्या व्यक्तीचे साहित्य फॉलो करा असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे। ठीक आहे, चला त्यानंतर पुन्हा मित्रांनो पुस्तकाच्या आतमध्ये काय काय दिले ते पण मी 2-3 हे आणले। त्याला काय म्हणतो पुस्तकाच्या आतमध्ये काय काय दिले ते पण मी हे 2-3 पेजेस इथे आणले मित्रांनो, बघून घ्या।
हां, पुस्तक परचेस करण्यासाठी आणि योग्य डिस्काउंटसाठी फोन नंबर पण दिला आहे आयोजकांनी, पहा, विक्रेत्यांनी आणि लेखकांनी. काही अडचण आल्यास या नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. नंबर आहे 9075381000. ठीक आहे. चला, त्यानंतर सेम आहे तिथे पण वितरणासाठी संपर्क, याच्यावर फोन करा. प्राईज आहे 290 आणि यावर तुम्हाला काही डिस्काउंट मिळून जाईल. ठीक आहे. ही प्राईज आहे, हे वितरणासाठी आयोजकाचं किंवा वितरक, पब्लिशर वगैरे. ठीक आहे. विजय पब्लिकेशन यांचा संपर्क दिला आहे, फोन नंबर दिला आहे. त्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. किंवा पुस्तक मित्रांनो, एक मिनिट, हेच पुस्तक कुठे गेलं, याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये टाकतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. आणि तुमच्या जवळच्या बुक स्टॉलवर तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल. ठीक आहे. मी स्वतः परचेस केला आहे, त्यामुळे तुम्हाला सजेस्ट केला आणि खूप त्याचा मला फायदा होतोय. ठीक आहे. बघा, मागील वर्षी विचारलेले जीकेचे टॉपिक्स, आता हे टॉपिक्स का करायचं आहे, या पुस्तकात हे पुस्तक परचेस का करायचं, की हे टॉपिक्स का करायचं ते सांगतो. एक्झामिनरच्या डोक्यावर वार करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. काय तर एक्झाम कशा दृष्टीने विचार करते, एक्झाम नेमक्या कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारते ते घटक माहीत झाले पाहिजे, यासाठी आजचा व्हिडिओ आहे आणि हे पुस्तक आहे. चला आणि त्यानंतर मागील वर्षी विचारलेले जीकेचे टॉपिक्स बघा. आता राज्यशास्त्रामध्ये प्रिव्हियस इयरमध्ये तलाठी भरती प्रिव्हियस इयरमध्ये 5 क्वेश्चन आले होते. इतिहासमध्ये 6 प्रश्न आले होते. भूगोलमध्ये 3 प्रश्न आले होते. विज्ञानाचे 3 प्रश्न आले होते. अर्थशास्त्र 1 प्रश्न आला होता. संगणकावर 1 प्रश्न आला होता. चालू घडामोडीवर 6 प्रश्न आले होते. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये टॉपिक अँड वेटेज असं पण तुम्ही म्हणू शकता, कारण की प्रॉपरली किती क्वेश्चन्स आले होते प्रिव्हियस इयरमध्ये ते पण इथे मी मेन्शन केलेले आहे. राज्यशास्त्राचे 5 प्रश्न कसे आले ते सांगतो. नागरिकत्व कलम 5 ते 12, 5 ते 11 आहे का, हां, याच्यावर 2 प्रश्न आले होते. मूलभूत हक्क याच्यावर कलम 26(1) याच्यावर प्रश्न आला होता. राज्य माहिती आयुक्त याच्यावर 1 प्रश्न आला होता. भारताचे माहिती आयुक्त याच्यावर 1 प्रश्न आला होता. ठीक आहे. चला, राज्यशास्त्र नंतर इतिहास बघा. इतिहासावर एकूण 6 प्रश्न आले होते. 6 पैकी ब्रिटिशांचे राजकीय धोरण याच्यावर 1 प्रश्न आला होता. जहाल चळवळ, क्रांतिकारी चळवळ याच्यावर 1 प्रश्न आला होता. मुस्लिम लीगवर 1 प्रश्न आला होता. समाजसुधारक 1 प्रश्न. धार्मिक चळवळ 1 प्रश्न. प्राचीन किंवा मध्ययुगीन धर्म याच्यावर 1 प्रश्न. ठीक आहे. काय म्हणजे प्राचीन मध्ययुगीन धर्माचा अभ्यास करायचा आहे आणि या प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास हे अभ्यास आहे. याच्यावरही प्राचीन मध्ययुगीन धर्म याच्यावर फोकस करायचा. ठीक आहे. चला, सोप्या भाषेमध्ये तुम्हाला प्राचीन इतिहास वाचायचा आहे आणि मध्ययुगीन इतिहास वाचायचा आहे आणि त्यावर जास्त फोकस धर्मावर करायचा. ठीक आहे. आणि वेळ नसेल तर फक्त धर्म हेच करा आणि प्राचीन आणि मध्ययुगीनमध्ये फक्त जास्तीत जास्त फोकस मध्ययुगीनवर करा. ठीक आहे. भूगोल 3 प्रश्न आले होते. त्यावर यामध्ये राज्य राजधानीवर 1 प्रश्न आला होता. राष्ट्रीय उद्यानावर 1 प्रश्न आला होता आणि बायोस्फियर रिझर्व याच्यावर 1 प्रश्न आला होता. ठीक आहे. विज्ञानावर 3 प्रश्न आले होते, ज्यात डीएनएवर 1 प्रश्न, पेशीवर 1 प्रश्न, डीएनए आणि आरएनए याचं मिक्स करून 1 प्रश्न आला होता. वाक्य संश्लेषण, एक मिनिट, हे नाही, हे याचं आहे, हे खालचे नाही, खालचे मराठीचा आहे तो. ठीक आहे. तो टायपिंग एरर आहे, ते मराठीचा सिलेबस आहे, तो मराठीच्या याच्यात आहे. अर्थशास्त्रात फक्त जनगणनेवर 1 प्रश्न आला होता. संगणकावर शॉर्ट कीवर 1 प्रश्न आला होता. बघा, आता बघा मित्रांनो, संगणक एका प्रश्नासाठी 1 ते 2 प्रश्नासाठी जास्त वाचायची गरज नाही. ह्या पुस्तकातून संगणक केलं तरीही सफिशियंट आहे. ठीक आहे. प्रिव्हियस इयर घटकाला पुस्तक यासाठीच परचेस करा की जेणेकरून जे पोर्शन तुमचं वाचणं शक्य नाही, एका प्रश्नासाठी संगणक पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही ना, संगणकाचं 1. ठीक आहे. फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन करा, त्यावर आधारित माहिती गोळा करा, फक्त संपला विषय. ठीक आहे. कुठे युट्यूबवर नाही भेटून जाते, गुगलवर नाही भेटून जाते, गुगल नाही पण युट्यूबवरून आरामात बघून म्हणजे बघता येते. ठीक आहे. यासाठीच प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन प्रिव्हियस इयरवालं पुस्तक मी परचेस केलेलं आहे. ठीक आहे. चालू घडामोडी 6 प्रश्न आले होते. यामध्ये योजनावर 2 प्रश्न, पुस्तक व लेखक याच्यावर 2 प्रश्न, पुरस्कारावर 1 प्रश्न, उद्यान करंटवर आधारित उद्यान याच्यावर 1 प्रश्न. तसं तर उद्यान तर हे
आपल्या याच्यामध्ये पण जिओग्राफीमध्ये पण विचार प्रश्न आलेला आहे, परंतु करंटवर आधारित पण एक प्रश्न आला होता, जो की मी करंटमध्ये सांगला. अल्पसंख्याक करंट एक प्रश्न, अल्पसंख्याकवर एक प्रश्न आला होता. त्यानंतर आहे मित्र मागील वर्षी गणित आणि बुद्धिमत्ता याचे विचारलेले टॉपिक्स. ठीक आहे, मागील वर्षी विचारलेले गणिताचे टॉपिक्स बघा. अक्षरमालिका अल्फाबेट सिरीज याच्यावर एक प्रश्न आला होता. अंकमालिका किंवा नंबर सिरीज याच्यावर 3 प्रश्न आले होते. अक्षर अंकमालिका किंवा अल्फान्यूमेरिक सिरीज याच्यावर एक प्रश्न आला होता. सांकेतिक भाषा किंवा कोडिंग डिकोडिंग एक प्रश्न आला होता. समान संबंध याच्यावर 2 प्रश्न आले होते. आणि त्याच्यावर लेटर क्लस्टर याच्यावर जास्त फोकस होता. मी माझ्या बॅचमध्ये, माझी गणित आणि बुद्धिमत्ता बॅचमध्ये तुम्हाला मी ते याचे हा पोर्शन घेतलेला आहे. संख्यांवरील क्रिया एक प्रश्न, अंकांचे कोडे ते नंबर कोर्स तेच आहे. तार्किक विश्लेषण याच्यावर 2 प्रश्न आले होते. आकृत्यांवरील प्रश्न एक प्रश्न आला होता. वर्गीकरण क्लासिफिकेशन एक प्रश्न आला होता. दिशा डायरेक्शन्स एक प्रश्न आला होता. वैवारिक किंवा एज याच्यावर प्रश्न नव्हते, परंतु मी टाकले याच्यामध्ये, जेणेकरून यावर पण क्वेश्चन्स येऊ शकते असा माझा अंदाज आहे. ठीक आहे, पुनर्मांडणी, तुलना, नातेसंबंध, आसन व्यवस्था, रांगेतील स्थान, ज्याच्यावर क्वेश्चन नाही ना बघ, हे याच्यावर क्वेश्चन आलेले नाही, मी यासाठी टाकले की याच पोर्शनवर आधारित याच्यावर पण क्वेश्चन्स येते, म्हणून मी ते क्वेश्चन्स टाकलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा मॅथचे कोणकोणत्या क्वेश्चन्सवर कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न आले होते ते सांगतो. व्ही बॉडमास किंवा बा कंचे भागू बेव याच्यावर एक प्रश्न आला होता. वर्ग आणि वर्गमूळ एक प्रश्न आला होता. घातांक व करणी एक प्रश्न. शेकडेवारी याच्यावर नव्हता क्वेश्चन, परंतु शेकडेवारीवर आधारित इथे कुठेतरी प्रश्न विचारला आहे. मला वाटतं नफा तोटावर चालू विचारला होता वाटते. ठीक आहे, चला एक प्रश्न विचारला. सरळ व्याजवर 2 प्रश्न. काळकाम एक क्वेश्चन. रेल्वे एक. नळवटाकी एक क्वेश्चन. गुणोत्तर प्रमाण एक प्रश्न. ठीक आहे, नंतर चक्रवाढ व्याज, सरासरी, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज याच्यावर कुठे गेला क्वेश्चन? सरळ व्याजवर होता. हे सरळ व्याजवर 2 प्रश्न होते मित्रांनो, परंतु चक्रवाढ व्याजवर क्वेश्चन नव्हते. परंतु सरळ व्याजवर क्वेश्चन आली याचा अर्थ चक्रवाढ व्याज तुम्हाला कराच लागते, म्हणून मी इथे टाकलेलं आहे. सोबतच रेल्वे, नळ टाकी याच्यावर क्वेश्चन्स होते. कारकाम याच्यावर क्वेश्चन होते, म्हणून बोट प्रवाह याच्यावर क्वेश्चन आहे. ठीक आहे, कारकामावर क्वेश्चन होता म्हणून वेग, वेळ, अंतर याच्यावर प्रश्न येते. भागीदारीवर प्रश्न येते. सूट व कमिशन प्रश्न येते. आणि एक वय करून घ्याल तुम्ही. अंकगणितीय श्रेणी याच्यावर पण एक प्रश्न आलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट आहे मित्रांनो इंग्लिश या विषयाचे कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न आले होते प्रिवियस इयरमध्ये ते बघू, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरतीसाठी, तलाठी भरती 2026 साठी त्याचा फायदा होईल. ठीक आहे, मागील वर्षी 2023ला विचारलेले इंग्लिशचे टॉपिक्स तलाठी भरतीमध्ये. ठीक आहे, काय कसे प्रश्न आले होते? फोकॅब्युलरीवर 9 प्रश्न आले होते आणि ग्रामरवर 16 प्रश्न आले होते. सर्वात जास्त फोकस ग्रामरवर दिसला याच्यामध्ये, आणि व्होकॅब्युलरीवर पण चांगला फोकस आहे, चांगलं वेटेज आहे. व्होकॅब्युलरीवर सिनोनिम्सवर 2 प्रश्न, अँटोनिम्सवर 1 प्रश्न, इडियम्स आणि फ्रेजेसवर 1 प्रश्न, प्रोव्हर्ब्स 2 क्वेश्चन्स, 1 वर्ड सबस्टिट्यूशन 1 क्वेश्चन, मिसस्पेल्ड किंवा करेक्ट स्पेलिंग याच्यावर 2 प्रश्न आलेले होते. ठीक आहे, आणि काही शिफ्टमध्ये इथं 2 प्रश्न आले होते. अँटोनिम्सवर 2 प्रश्न आलेले आहे. ठीक आहे, ग्रामरवर फिल इन द ब्लँक्सवर 2 प्रश्न आले होते. याच्यावर टेन्सवर फोकस होता. स्पॉट द एरर याच्यामध्ये काय विचारलं? ॲडवर्ब, टेन्स, हॅव, हॅज, हॅड, हॅझंट याच्यावर क्वेश्चन्स आलेले होते. याच्यावर फोकस होता. प्रिपोजिशनवर 1 क्वेश्चन. प्रिपोजिशनचं स्पेलिंग बघून घ्या एकदा, तेच आहे का? नाही, तेच आहे, मी सर्च केलं होतं. ठीक आहे, आर्टिकल्सवर 2 क्वेश्चन्स, ॲक्टिव्ह पॅसिव्ह, व्हॉइस 2 क्वेश्चन्स, पंक्च्युएशन्स 2 क्वेश्चन्स, आणि पंक्च्युएशन याच्यावर 2 प्रश्न होते. आणि हे प्रश्न कसे होते? प्रश्नामध्ये विधान हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचं विधान होतं. ठीक आहे, ग्रामर पुन्हा मित्रांनो व्हर्बवर 2 क्वेश्चन होते. त्याच्यामध्ये ॲमिजार, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड याच्यावर फोकस करा. पार्ट्स ऑफ स्पीच याच्यावर ॲडजेक्टिव्ह 1 प्रश्न, ॲडवर्ब, व्हर्ब याच्यावर प्रश्न विचारला होता. याच्यावर मी टाकून दिलं. ठीक आहे, चला. त्यानंतर मित्रांनो मागील वर्षी मराठी या विषयामध्ये, मराठी या सब्जेक्टमध्ये नेमक्या कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न आले ते सांगतो. शब्दसंग्रह 16 प्रश्न, व्याकरण किंवा ग्रामर याच्यावर 9 प्रश्न,
सेम फॉर्म्युला सेम गोष्ट इंग्लिशसाठी एकदम अपोजिट होती. ठीक आहे, इथे जास्तीत जास्त तुम्हाला व्होकॅब्युलरी किंवा शब्दसंग्रहावर फोकस करायचा आहे, इंग्लिशमध्ये उलट होतं. ठीक आहे, तिथे किती होतं व्याकरणाला किंवा ग्रामरला जास्त फोकस होता इंग्लिशमध्ये, इथे व्याकरणाला कमी फोकस आहे. चला नेक्स्ट आहे यामध्ये नेक्स्ट स्लाइड. शब्दसंग्रह कशावर प्रश्न आले होते ते सांगतो. समानार्थी शब्द 5 प्रश्न आले होते, विरुद्धार्थी 3 प्रश्न, शब्द म्हण वाक्यात प्रयोग करा 7 प्रश्न आले होते, एका शब्दाबद्दल अनेक शब्द याच्यावर फक्त एकच क्वेश्चन झाला होता. ठीक आहे, नेक्स्ट व्याकरण बघा. व्याकरणावर एकूण 9 प्रश्न आले होते, त्यापैकी प्रयोग कर्मणी पुराण हे पुराण आहे ते. ठीक आहे, पुराण कर्मणी प्रयोग याच्यावर 2 क्वेश्चन्स आले होते. समासवर 1 प्रश्न आला होता, वाक्य रूपांतरण प्रश्नार्थक होकारार्थी वाक्य करा याच्यावर 2 प्रश्न आले होते. वाक्य संश्लेषण केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य याच्यावर क्वेश्चन्स होते. किती होते? 1 प्रश्न होता. त्यानंतर कथा कादंबरी लेखक कवी याच्यावर 3 प्रश्न होते. ठीक आहे, कथा कादंबरी लेखक कवी याच्यावर 3 प्रश्न होते. नेक्स्ट आहे मागील वर्षी विचारलेले, हे झालं जीकेचं. हां, जीके झालंय मित्रांनो. ओके, चला संपला व्हिडिओ इथे. तर मित्रांनो सर्व विषयांचे टॉपिक्स फास्टमध्ये तुम्हाला मी सांगितलेले आहे. अतिशय बरोबर टाईममध्ये बरोबर वेळेमध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ मी कंप्लीट केलेला आहे. 16-17 मिनिटाचा हा व्हिडिओ झालेला आहे. ठीक आहे, आणि हां पुन्हा मित्रांनो तुम्हाला एक सजेस्ट करतो, हे पुस्तक मित्रांनो मी स्वतः परचेस केलेलं आहे जीकेचा पुरेपूर अभ्यास करण्यासाठी. ओके, आय रिपीट, जीकेचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी केवळ त्या वातावरणात राहण्यासाठी जीकेचा अभ्यास करताना केवळ एक्झामला ज्या टॉपिक्सवर क्वेश्चन्स येते त्या टॉपिक्सवर तुमचं डोकं फोकस करण्यासाठी, त्या वातावरणात, त्या सिलेबसच्या चौफर राहण्यासाठी हे पुस्तक तुम्ही परचेस करा आणि मी तुम्हाला सजेशन देतो. ओके, त्यानंतर मित्रांनो विजयपथ पब्लिकेशनचं ज्यांनी कोणी वाहन चालक भरतीची तयारी करत असेल त्यांनी हे पुस्तक परचेस करू शकता. ओके, आणि मित्रांनो पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकलेली आहे, कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे, आणि सोबतच तो नंबर दिलेला आहे तुम्हाला, त्या नंबरवर तुम्ही जाऊन फोन करू शकता आणि योग्य डिस्काउंट घेऊ शकता, किंवा तुमच्या जवळच्या बुक स्टॉलवर, तुमच्या जवळच्या कोणत्याही सर्व बुक स्टॉलवर हे पुस्तक अवेलेबल आहे, तिथून तुम्ही परचेस करू शकता. ओके, आशा करतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा. थँक्यू.